शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. इराण अमेरिका युद्धाचा महाराष्ट्रावर परिणाम. राज्यात LPG गॅसचा तुटवडा. मुंबई पुण्यासह अनेक शहरांमधील हॉटेल व्यावसायिक संकटात. हॉटेल व्यावसायिकांवर चूल पेटवण्याची वेळ. राज्यातील गॅस टंचाईच्या मुद्द्यावरून विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन. विरोधी आमदारांची जोरदार घोषणाबाजी, तर सोलापुरात काँग्रेसकडनं तिरडी आंदोलन. नागपुरात गॅस सिलेंडरचा काळा बाजार रोखण्यासाठी प्रशासन ऍक्शन मोडवर. गॅस एजन्सीच्या गोडाऊनवर अन्न पुरवठा विभागाची छापेमारी. ग्राहकांची लूट थांबवण्यासाठी कडक कारवाई. पुण्यामध्ये घरगुती गॅससाठी नागरिकांची धावपळ. सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा. गॅस टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल. मुंबईतील महालक्ष्मी धोबी घाटाला गॅस टंचाईची झळ. सिलेंडर अभावी कपडे सुकवण्याच्या मशीन्स बंद. व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. नवी मुंबईतील JNPA बंदरापर्यंत इराण अमेरिका युद्धाची धग. बंदरामध्ये 1000 नाशवंत मालाच्या कंटेनरसह एकूण 3200 कंटेनरचा खोळंबा. प्रशासनाकडनं 15 दिवसांसाठी पार्किंग शुल्क माफ. पिंपरी चिंचवडमध्ये गॅस अभावी 10,000 लग्नांवर टांगती तलवार. युद्धामुळे कॅटरर्स हतबल. 450 ऑर्डर रद्द. 45,000 कामगारांचा रोजगार संकटात. अमेरिका इराण युद्धाचा शेतकऱ्यांना मोठा फटका. भाज्यांची निर्यात ठप्प झाल्यामुळे दर गडगडले. पालेभाज्यांच्या दरात मोठी घसरण. झाशीच्या सिप्री बाजार परिसरातून 524 गॅस सिलेंडरसह ट्रकची चोरी. ट्रकमध्ये 18 लाख रुपये किमतीचे गॅस सिलेंडर असल्याची माहिती. पोलिसांकडून अज्ञात आरोपींचा शोध सुरू. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर इराणचा ड्रोन हल्ला. 4 जण जखमी झाल्याची माहिती. जखमींमध्ये एका भारतीय नागरिकाचा समावेश. लोकसभा अध्यक्षांच्या विरोधातील अविश्वास प्रस्तावावर आज मतदान. गृहमंत्री अमित शहा सायंकाळी 5 वाजता लोकसभेत बोलणार. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत उद्या सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होणार. कार्यपालिकेमध्ये 40व्या क्रमांकावर प्रकरण सुनावणीसाठी निश्चित. पुण्यामध्ये 10वी परीक्षेचे गणिताचे दोन्ही पेपर फुटले. परीक्षेच्या 3 दिवस आधीच एका टेलिग्राम ग्रुपवर पेपर लीक. ग्रुप ऍडमिनसह सदस्यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. बुलडाण्यामध्ये महिला बेपत्ता होण्याचं सत्र सुरूच. 24 तासात जिल्ह्यातून एका विवाहितेसह 6 मुली बेपत्ता. 2.5 महिन्यात 200 महिलांसह एकूण 289 जण बेपत्ता. गाझियाबादच्या 32 वर्षीय हरीश राणाला निष्क्रिय इच्छामरणाची परवानगी. सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय. 2018च्या कॉमन कॉज निकालाची पहिल्यांदाच अंमलबजावणी. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.